चुलत भावांशी भांडणं झाल्यानंतर मलाही लागलं, त्यांना लागलं, क्रिमिनल केस झाल्या. हा जो व्रण दिसतोय इथं मला लोखंडी पाईप डोक्यात मारला होता, हात फ्रॅक्चर होता आणि मी YCMला ॲडमिट होतो. YCMला ॲडमिट होतो आणि 2 दिवसानंतर बिल आलं होतं 1400 रुपये. आणि ते 1400 रुपये बिल द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्या रात्री मी ठरवलं होतं की जर जगलो, मरणारा तर नव्हतो मी, जगलो तर आयुष्यात परत असा दिवस कधीच येणार नाही. जिथं पैसे नसणार तुमच्याकडं बिल भरण्यासाठी किंवा कशासाठी किंवा काही. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण विजेता कॉर्नर या रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये राम गायकवाड सर यांच्याशी बोलणार आहे. राम गायकवाड सर हे पिंपरी चिंचवडमध्ये आनंदनगर झोपडपट्टीतून आजच्या तारखेला खूप मोठे यशस्वी उद्योजक झालेले आहेत. साधारणपणे 400 कोटीचं फंड मॅनेजमेंट ते करतात. खरं पाहता हे जीवनातले खरे रिअल हिरोज आहेत आणि ह्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या तुम्हाला खूप चांगलं इन्स्पायर करतील. तर राम सरांची स्टोरी आज आपण जाणून घेणार आहे. त्यांच्या जीवनातले चढ उतार आपण जाणून घेणार आहे. असं म्हणू शकता तुम्ही की स्लम डॉग टू मिलेनियर नावाचा एक पिक्चर आला होता, कदाचित त्यांच्या स्टोरीला इन्स्पायर होऊन बनवला तर काय असं म्हणण्याजोगी त्यांची स्टोरी आहे. त्या पिक्चरमध्ये कुठेतरी लॉटरी वगैरे लागली होती, पण या माणसाला कुठली लॉटरी लागलेली नाही आहे. त्या माणसाची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि याने त्यांनी खूप उंची गाठलेली आहे समाजामध्ये. तर त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार राम सर. नमस्कार. जरा थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा. म्हणजे तुमचं नाव, गाव, काय करता किंवा कुठून बिलॉंग आहेत तुम्ही? माझं नाव राम गायकवाड, सर रामकृष्ण गायकवाड. मी सध्या फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतो गेली 20 वर्ष. तसं गाव हे किंवा उस्मानाबाद तालुक्यातलं मुरुड. पण 72च्या दुष्काळात आई वडील पुण्यात आले आणि मग त्यामुळे मग जन्मजात आम्ही पुणेकरच. बरं, तुमचा जन्म पुण्यातलाच? जन्म पुण्यातला, त्यामुळे पुणेकर. आणि सांगायचं म्हणजे मग मी शिक्षण माझं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातच झालं आणि MA इकॉनॉमिक्स झालं फायनली आणि त्यानंतर मग ह्या फील्डमध्ये आलो. ओके. शिक्षणात काय चढ उतार किंवा तुम्ही तुमचं जे बॅकग्राऊंड आहे की तुम्ही स्लम एरियात राहता, आनंदनगर झोपडपट्टीतून तुम्ही सुरुवात केली होती, तर शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये केलं एवढं झोपडपट्टीत राहून कसं, म्हणजे शिक्षणात काय चढ उतार? शिक्षणात चढ उतार म्हणजे शिक्षण कधी असं फ्लॅट लाईनवर नव्हतंच. म्हणजे सुरुवातच झाली कॉर्पोरेशनच्या शाळेत. बरं. चिंचवडमध्येच महात्मा फुले महानगरपालिकेची शाळा, त्यानंतर 10वीपर्यंत केशवनगर, ती पण महानगरपालिकेची शाळा. म्हणजे अक्षरशः शिक्षक आणि विद्यार्थी किंवा शिक्षणाचा काही संबंध नव्हता. त्यामुळे 7वी कसं झालं ते कळलं नाही. 9वीला शाळा शिकायची असते हेच माहीत नव्हतं. पण 9वीमध्ये एकदा फेल झालो. बरं. आणि फेल झाल्यानंतर आई म्हटली की बाबा तुला शिकायचं असलं तर शिक, नाहीतर उद्यापासून नाही गेला तरी चालेल आणि तू नाही गेला तरी तुला काय कोणी बोलणार नाही. हां, म्हणजे जनरली पाहिलं जातं की स्लम एरियातली मुलं एवढं काही ग्रॅज्युएट वगैरे होत नाहीत. जनरली पाहिलं जातं 90% मुलांना मी पाहिलं स्लम एरियातलं की ते कुठेतरी शिक्षण बंद करतात आणि काहीतरी रिकामे धंदे ज्याला म्हणून ते करतात. तुमचं कसं काय ही जर्नी? मग त्या 9वी नंतर मग म्हटलं की अरे काहीतरी हे गोंधळ आहे आणि शिकायला पाहिजे. आणि मग त्या दिवशी शाळेत गेलो, मग 10वी पास झालो. मग नंतर ठरलं की अरे काहीतरी आयुष्यात बनायला पाहिजे. मग नंतर पुण्यात मॉडर्नला गेलो, तिथून युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. पण एक ठरवलं होतं 9वी नंतर की आयुष्यात आपण शिकायचं काहीतरी, काय बनायचं ते नंतर ठरवू, पण एज्युकेशन कंप्लीट करायचं आणि शिक्षण पूर्ण करायचं. मग तेव्हापासून जे शिक्षण बघितलं, मग डिस्ट्रॅक्शन 9वी नंतर परत आयुष्यात MA होईपर्यंत कधीच नाही आलं, कारण की 9वीमध्ये डिसाईड झालं होतं की शिक्षण कंप्लीट करायचं आहे. आणि मग घरून पण सपोर्ट मिळाला तसा, त्यामुळे मला शिक्षण कंप्लीट करता आलं. नाहीतर 9वी नंतर मी काही पानटपरी म्हणा किंवा ॲटो रिक्षा ड्रायव्हर झालो असतो किंवा कुठेतरी गवंडी किंवा मजूर, हे चॉईसेस इझी होत्या. म्हणजे त्यावेळेस 200-250 रुपये कमवून खाणं पिणं हे सोयीस्कर होतं, कारण पुढं 8-10 वर्षे शिकण्यापेक्षा. पण तो घरून वातावरण मिळालं आणि शिकायला एक चान्स मिळाला, म्हणून मग शिक्षण कंप्लीट झालं. आई वडील भावंड किती तुम्ही घरात? आम्ही टोटल 5 जण, म्हणजे 4 भाऊ 1 बहीण. आई वडील 2 जण आणि असं पूर्ण असं भरगतचं कुटुंब. कमवणारे फक्त वडील. काय काम करायचे? ते पण रस्त्यावर मजुरी करून. चिंचवडला एक माल धक्का किंवा मजूर अड्डा आहे, तिथं वडील
रस्त्यावर येणाऱ्या गाड्यां जे काम मिळेल ते गाड्या खाली करणं, भरणं, सामानाची ने-आण करणं, असं मजूर असं काम करायचे. आईवडील शिक्षित. ओके. आणि राहिला झोपडपट्टीत. बरं, तुमच्या आयुष्यातलं असं टर्निंग पॉईंट किंवा ज्याच्यामुळे तुम्ही जे फील्ड आज आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना तुम्ही फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी किंवा फायनान्शियली फिट होण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप सारे भर घातले. पण असं कोणतं असं टर्निंग पॉईंट आहे किंवा अशा कोणत्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या ज्याच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळलात? आणि दुसरं म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे असं घडल्यानंतर माणसाला वाटतं की बस सर हे संपलं आहे, आता मी आता याच्या पुढे सर्वाईव्ह नाही करू शकत आणि माझ्या जीवनाचा उपयोग नाही, असं काही घडलं का? कारण जनरली लोकांच्या आयुष्यात अशा काही ट्रॅजेडी घडतात आणि त्याच्यानंतर ते पूर्ण शिफ्ट होतात. तुमच्या आयुष्यात असं काय का? असं एक तर 2 घटना होत्या. म्हणजे शिक्षण कंप्लीट करताना 9वीतला निर्णय आणि नंतर MA झाल्यानंतर मी ह्या फील्डमध्ये आल्यानंतर 2002ला ह्या फील्डमध्ये आलो. 2004मध्ये आमच्या आनंदनगरमध्ये झोपडपट्टीमध्येच चुलत भावांशी भांडणं झाले. आणि चुलत भावांशी भांडणं झाल्यानंतर मलाही लागलं, त्यांना लागलं, क्रिमिनल केस झाल्या. आज हा जो व्रण दिसतोय इथं मला लोखंडी पाईप डोक्यात मारला होता, हात फ्रॅक्चर होता आणि मी YCMला ॲडमिट होतो. YCMला ॲडमिट होतो आणि 2 दिवसानंतर बिल आलं होतं 1400 रुपये. बरं. आणि ते 1400 रुपये बिल द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. 2004ची गोष्ट. 2004 26 जून 2004. 1400 रुपये बिल द्यायला पैसे नव्हते. आणि त्या केसमध्ये मग त्या रात्री मी ठरवलं होतं की जर जगलो, कारण मरणारा तर नव्हतो मी, जगलो तर आयुष्यात परत असा दिवस कधीच येणार नाही जिथं पैसे नसणार तुमच्याकडं बिल भरण्यासाठी किंवा कशासाठी किंवा काही, की पैसा आयुष्यात मला कमी पडलाय असा आयुष्यात मरेपर्यंत एकही दिवस येणार नाही, हे त्या रात्री डिसाईड केलं होतं. ओके. आणि त्या रात्री मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं लर्निंग मिळालं होतं की जे मित्र किंवा नातेवाईक जे मी समजत होतो माझे आहेत, पण त्यावेळेस कोणीही नव्हतं. मग त्या दिवशी डिसाईड केलं की आपलं करिअर हेच प्रायोरिटीवर पाहिजे. आणि त्या करिअरसाठी मग मी सगळे मित्र तोडले त्या रात्रीनंतर. नातेवाईकांपासून किंवा जे समारंभ हे ते असतात तिथून थोडं लांब राहिलो, फक्त करिअरवर 10 वर्ष फोकस केला. त्या 10 वर्षात मी कधी कुणाच्या लग्नाला नाही गेलो, कोणी वारलं तरी त्याच्या अंत्यसंस्काराला नाही गेलो. 10वा वाढदिवस हे माझ्या आयुष्यातून त्या दिवसानंतर बंद झालं आणि फक्त करिअर एक करिअर. असा निर्णय का घेतला तुम्ही जायचंच नाही? एक ठरवलं होतं की जर मी गेलो तर मग नॉर्मल आहे तसंच होतं. जसं आजची गोष्ट की हा व्रण जो दिसतो किंवा मी जे आज केस हे केलेत, पण हा डिसिजन माझा पूर्ण 1 वर्ष चालणार आहे. वर्षभर मी केस वाढू देणार नाही, कारण त्या पाठीमागे काहीतरी मला मिळवायचं आहे. ओके. आणि तो जो निर्णय होता की मी कुठेही जाणार नाही, तो त्या गोष्टीलाच होता की मी काहीतरी बनेन आणि त्यासाठी मी सॅक्रिफाईस करेन. ते एक सॅक्रिफाईस होतं की जवळच्या मित्राचं लग्न आहे पण मला नाही जायचं. म्हणजे आयुष्यभर असं होतं की मी उपस्थित नाही राहू शकलो. ते जी भीती किंवा ते जे सॅक्रिफाईस आहे ते आयुष्यभर मला जवळ ठेवायचं होतं की कोणी वारलं किंवा कोणी बड्डे पण मी नाही जाऊ शकलो. ठीक आहे, मनातून त्रास झाला, प्रत्येक गोष्टीला त्रास झाला आयुष्यभर. त्याच्या आजही काही काही घटनांचे त्रास होतात की अरे जायला पाहिजे होतं, पण मी जर गेलो असतो आणि तेवढा त्रास सहन नसता केला तर मी घडलो नसतो. म्हणजे काहीतरी घडण्यासाठी त्रास सहन करणं आणि तो त्रास जगाला न दाखवता फक्त स्वतःच्या मनात ठेवून घडणं. ग्रेट. मित्रांनो, त्यांना आता जेव्हा मी भेटलो सकाळी तेव्हा त्यांच्या डोक्यावरची केस काढलेली. तुम्ही सरांना सहज प्रश्न विचारला की तुम्ही डोक्यावरची केस का काढले, तर ते खूप स्मार्ट दिसतात, खूप छान दिसतात डोक्यावरती केस असताना. त्यांनी त्यांचं स्मार्टनेस सॅक्रिफाईस करायचं ठरवलं आहे. 1 वर्ष ते डोक्यावरती केस येऊ देणार नाही आहेत बिकॉज दे वॉन्ट टू अचीव समथिंग. आणि ते आरशात जेव्हा जेव्हा बघतील तेव्हा तेव्हा त्यांना ते मी का डोक्यावरची केस उगू देत नाही आहे ते रिमाइंड होणार आहे. म्हणजे एखादा सफल माणूस
त्याचा स्मार्टनेस सोडू शकतो किंवा नातेवाईक एन्जॉयमेंट फन जे काही कार्यक्रम असतील ते जायचं सोडतो काहीतरी अचीव करण्यासाठी, आणि जोपर्यंत ते अचीव होत नाही तोपर्यंत करत नाही. तर ही फार मोठा धडा मला वाटतं राम सरांकडून घेण्यासारखा आहे की तुम्ही सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की यार काय असं मी करू शकतो सॅक्रिफाईस जे मला अमुक धमुक गोष्ट किंवा अमुक धमुक लक्ष मी अचीव करत नाही तोपर्यंत मी ते करणार नाही. सो डेफिनेटली याच्यावरती विचार करण्यासारखा आहे. राम सर, तुमच्या आयुष्यातले बघा असं म्हणतात की निर्णय माणसाला घडवतात, तर असे कोणता निर्णय जो आता मी तुमचं ते अपघात झाला किंवा ते भांडण झालं तुम्ही सांगितलं, त्यानंतर तुम्ही निर्णय घेतला की बुवा मी मित्र नातेवाईक सगळं काही सॅक्रिफाईस करणार आणि मी माझ्या करिअरवरती फोकस करणार. पण हेच का करिअर? हा शेवटी करिअर म्हणजे वेगवेगळं करिअर होतं, पण तुम्ही फायनान्सच करिअर का निवडलं? काय त्याच्यामागं कारण होतं? त्याची कशी जर्नी होती? ह्या करिअरमध्ये डिसाईड तर नव्हतं केलं. ॲक्च्युअल मी शिक्षक किंवा प्रोफेसर बनायला पाहिजे होतं. पहिली गोष्ट की मी MA इकॉनॉमिक्स झालो, त्याच्या अगोदर असं वाटलं होतं की वकील बनावं, पण नंतर ती हिंमत नाही झाली इंग्लिशच्या भीतीमुळे, कारण इंग्लिश मला त्यावेळेस येत नव्हतं आणि आजही येत नाही. आज भाषा काही बॅरियर नाही ॲक्च्युअल, कारण मी ज्या क्लायंटला सर्व करतो ते माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहेत, खूप इंटेलिजंट आहेत, खूप हुशार आहेत. पण मला आज कोणी जर म्हटलं की तुला 5 वाक्य नॉनस्टॉप इंग्लिशमध्ये बोल, 1 कोटी देतो, तरी मला बोलता येत नाहीत आणि बोलता येणार नाहीत. आणि एक वाईट आहे की मी कधी विचारही नाही केला. आता ह्या करिअरमध्ये यायचं मेन काय की मी 9वी ते PG पर्यंत एकही अशी उन्हाळ्याची सुट्टी नव्हती ज्याच्यामध्ये मी काम केलं नाही. म्हणजे 9वीमध्ये रसवंती गृहामध्ये ते ऊसाच्या रसाचे ग्लास धुवून लोकांना सर्व करणं, दिवसाला पगार 8 रुपये. 8 रुपये मिळायचे दिवसाचे, दिवसभर ते ग्लास उचलल्यानंतर. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये एका कंपनीमध्ये, 12वीच्या सुट्टीमध्ये वडिलांच्या कंपनीमध्ये हमाल म्हणून, की 18 रुपयाला 1 टन सामान उचलून टेम्पोत टाकलं किंवा उतरवलं की 18 रुपये मिळायचे. 10 टनचं टार्गेट मी त्यावेळेस ठेवायचो की दिवसात 10 टन झाल्याशिवाय घरी जायचं नाही. म्हणजे 180 रुपये दिवसाला. एका याच्यात पगाराला 5,000. आईचे डोळे खाडकन उघडले की कुठंतरी राम चुकतोय. दुसऱ्या दिवशी आई वडिलांना म्हटली की कामाला नेणं ह्याचं बंद, कारण ह्याला जर पैशाची चटक लागली तर हा शिकणार नाही. सेम तसं ग्रॅज्युएशनला एक मॅग्नेटिक बेल्ट विकायच्या कामाला. PG झालो त्यावेळेस 2002मध्ये मी क्रेडिट कार्ड विकायच्या कामाला गेलो. मग त्यावेळेस क्रेडिट कार्ड ATMच्या बाहेर थांबून विकायचे, पेट्रोल पंपावर थांबायचे, डोर टू डोर ऑफिस नॉक करून आत जाऊन ते लोकांना कन्व्हिन्स करायचं की क्रेडिट कार्ड घ्या. आणि ते करता करता एकदा सिडॅकमध्ये गेलो युनिव्हर्सिटीमध्ये, आणि तिथं एक इंजिनियर होते आणि त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही ICICIमधून आए हो, तो मुझे एक बच्चे का ये इन्वेस्टमेंट प्लान है, उसमें मुझे पैसे लगाने हैं. त्यांना माहीतच नाही की मी बँकेतून नव्हतो. क्रेडिट कार्डचे होते. पण मी त्यांना एक कमिट केलं होतं की सर मैं कल आके आपको इन्फॉर्मेशन देता हूँ. माझा रोल काहीच नव्हता, नसतो गेलो तरी काही फरक नसता पडला. पण कमिटमेंट म्हणजे आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी कमिटमेंट जी महत्त्वाची असते ती तिथून येते. की मी कमिटमेंट दिली त्या इंजिनियरला की मी उद्या ब्रोशर आणि डिटेल्स आणून देतो. माझा संबंध काही नव्हता. मग आलो, ते ऑफिस पुण्यात शोधलं, तिथं जाऊन ते ब्रोशर घेतले, त्यांना नेऊन दिले दुसऱ्या दिवशी. आणि मग संध्याकाळी माझ्या डोक्यात क्लिक झाला विचार की अरे हे असं काय प्रोडक्ट आहे की लोक स्वतःहून मागून घेत आहेत. म्हणलं ह्याला जर डिमांड आहे म्हणजे काहीतरी वेगळं आहे. मग मी दुसऱ्या दिवशी परत त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना इन्क्वायरी केली की हे विकण्यासाठी काय करावं लागतं. मग ते म्हणले एक एक्झाम द्यावी लागते IRDAची, आणि ते म्युच्युअल फंडसाठी एक MFIची एक्झाम असते. मग मी ती दिली आणि 2002मध्ये डिसेंबरमध्ये इन्शुरन्स एजंट झालो. आणि तिथून ही जर्नी चालू झाली. आणि पहिले सुरुवातीला 3 वर्ष खूप त्रास झाला. म्हणजे 2,000-2,500 रुपये पगार मिळायचा महिन्याला, दिवसभर फिरून. म्हणजे डेली 5-10 लोकांना भेटण्याशिवाय मी घरी येत नव्हतो. आणि 2,000-2,500 मिळायचे. आणि त्या केसमध्ये मग खूप त्रास झाला. पण नंतर असं वाढत गेलं की अरे मी तसाही प्रोफेसर बनणार होतो, मग मी तेच काम करतो इथंही लोकांना शिकवण्यासाठी.
तिकडं मुलांना शिकवणार होतो, इकडं लोकांना शिकवणार आहे पैसे कसे मॅनेज करायचे. ओके. आणि मग तिथून पूर्ण माझा आणि 2004ची घटना घडलेली, त्यामुळे पूर्ण ह्या बिझनेसकडे बघण्याचा व्ह्यूज बदलला. की मग डिसाईड केलं की मी जर 5-10 लोकांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या आर्थिक निर्णयात चांगला जर मी बदल घडवू शकलो तर मी सफल झालो. आणि आज एकच समाधान आहे 20 वर्षानंतर, की आज असे बरेच क्लायंट आहेत की ज्यांचे खूप स्वप्न पूर्ण झालेत. बऱ्याच लोकांनी करोडपती बनण्याचे स्वप्नही नव्हते बघितले, पण ते ज्यावेळेस स्क्रीनशॉट काढून पाठवतात की आमचे 1 कोटी झाले, 2 कोटी झाले, 5 कोटी झाले, त्यावेळेस मला त्यांच्यापेक्षा जास्त समाधान वाटतं. ग्रेट. आणि तो जो आनंद आहे ते माझं गेल्या वर्षीचंही टार्गेट होतं की मला असे फायनान्शियली फ्री 200 लोक करायचे आहेत. ओके. आणि त्याच्यात मेन म्हणजे मला त्यांचं सुख ते महत्त्वाचं आहे. पैसा तर मला बाय डिफॉल्ट येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस पैसा नव्हता 2004-05 मध्ये किंवा 3 मध्ये, त्यावेळेसही मी कधी चुकीचं काम करू शकलो नाही. आज तर पैशाची तशी गरजही नाही. बरोबर. गरजे इतका येतो किंवा त्यापेक्षा जास्तच येतो. पण आज जर पैशाची गरज नाही, म्हणजे ज्यावेळेस पैशाची गरज होती त्यावेळेस चुकीचं नाही वागलो किंवा चुकीचं नाही करू शकलो, किंवा मला जास्त कमिशन मिळतं म्हणून मी तिकडं डायव्हर्ट नाही झालो, इथून पुढं तर शक्यच नाही. ग्रेट. म्हणजे लोकांचं भलं जेव्हा होत आहे तेव्हा तुम्हाला आतूनच आनंद होत आहे. तर बेसिकली यू आर व्हेरी गुड ह्युमन बिईंग. आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर जर आनंद होत आहे. मी ते 3 इडियट नावाची मूवी बघितली होती आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, मित्र नापास झाला तर दुःख होतं, पण मित्र जर पास झाला नंबर 1 आला तर जास्त दुःख होतं. पण इथं मात्र तुमची जवळची लोक करोडपती झाले तर तुम्हाला त्याचा आनंद होत आहे. हे एक चांगल्या ह्युमन बिईंगचं निशाणी असं मला वाटतं. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणती 5 लोक आहेत जे जर तुमच्या आयुष्यात नसते तर कदाचित तुम्ही आज या ठिकाणी नसता. कदाचित तुमची ती आईवडील असतील, मित्र असतील किंवा कोणी मार्गदर्शक असतील, अशी 5 लोक ज्यांचे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असं तुम्हाला वाटतं की त्यांच्यामुळं आयुष्यच असू शकत नाही किंवा ते देवदूत होते तुमच्यासाठी, तुम्हाला त्या प्रसंगातनं बाहेर काढण्यासाठी. असे कोण 5 लोक आहेत? ॲक्च्युअल 5ही नाहीच सांगता येणार, पण आईवडील आणि घरातले फॅमिली म्हणजे सर्व भाऊ आणि बहीण, त्यांच्याकडून शिकायला मिळालं खूप. आणि माझी आज असणारी बायको, तिचा रोल खूप मोठा आहे. आणि मी 4था माणूस एकच सांगेन, अननोन लोक. अशी एक व्यक्ती आहे अननोन, म्हणजे अननोन लोक जे मला इथून पुढेही मिळतील, आजपर्यंत पण मिळाले, त्यांच्यामुळं मी घडलो. म्हणजे आज मी जर बघितलं तर ह्या बिझनेसमध्ये आज समजा मी 400 कोटी मॅनेज करतोय, पण 2002ला ह्या फील्डमध्ये आलो. 2002पर्यंत मला जे ओळखत होते मागच्या 30 वर्षापासून, म्हणजे 1977चा माझा जन्म, 77 ते 2002पर्यंत मला जेवढे लोक ओळखत होते, आणि 2002 ह्या फील्डमध्ये आल्यानंतर आजपर्यंतचे जे लोक आहेत, ह्यात जर मी बायफर्केशन केलं तर माझ्याकडे 3 कोटी ही लोक पैसे, म्हणजे 400 कोटीमधले 3 कोटी रुपयेही मला ओळखणाऱ्या लोकांचे नाहीत. मित्र नातेवाईक जे जुने होते त्यांचे नाही आहेत, एकाचेही नाहीत. सगळे अननोन लोकांचे आहेत. बरं. म्हणजे मी जे अननोन लोकांची जी पॉवर म्हणतो ना, ती आहे की अननोन माणूस किंवा अननोन व्यक्तीनेच मला घडवलं आहे. आणि हे 3-4 घरातले लोक. बरं राम सर, आज फार ग्राउंडवरून तुम्ही एक चांगल्या उंचीवरती पोचलेला आहात. तुमचे ते जुने मित्र किंवा ते जुने नातेवाईक जेव्हा भेटतात तेव्हा काय, म्हणजे त्यांच्या नजरेत काय असतं? आज राम एवढ्या उंचीवरती पोचला आहे तर काय भावना असते त्यांची, किंवा आईवडिलांची काय भावना आहे तुमच्याकडे बघण्याची की यार आमच्या रामनी फार काही केलं, किंवा काय कसं कौतुक करतात ही लोक तुमचं? ॲक्च्युअल म्हटलं तर मी आज जसा आहे तसाच आहे. एक माझ्या आयुष्यातले 2च गोष्टी आहेत, सिम्प्लिसिटी आणि इंटिग्रिटी. मी किती कमवतो हे आज आईवडिलांनाही माहीत नाही, बरोबर, आणि सासू-सासऱ्यांनाही माहीत नाही. त्यामुळे मित्रांना वगैरे तर माहीत असणं खूप रेअर आहे. आणि आज सगळे व्ह्यूअर जे आहेत की माझं इन्कम काय हे मला बघून कोणीच जज करू शकत नाही. त्यामुळं मी खूप मोठा आहे हे कोणाला माहीतच नाही. बरोबर. आणि ते मोठंपणा मी कधी मिरवतही नाही, कारण मी माझ्याच लेखी मोठा झालो आहे हे कधी कन्सिडर करत नाही.
मला ग्रेट आहे. म्हणजे पुढे जाण्यास जायचं आहे ना, ज्याला लांबची जर्नी करायची तर मोठं झालं म्हटलं की संपलंच. कारण तिथून उतरतही काळा लागणारच आहे. हो बरोबर. त्यामुळे मी डेली तेच काम करतो. डेली मला लोकांना भेटायचं आहे, डेली कुणाला तरी घडवायचं आहे. फक्त माझं एकच असतं की माझ्या सराउंडिंगमध्ये जे कोणी येईल तो फेल्युअर होऊ नये. आणि जर फेल्युअर होत असेल तर मग मला थोडासा त्रास होतो की अरे मी नाही काय करू शकलो. पण आयुष्यात एक आहे की जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही की मला बदलायचं आहे, त्यावेळेस कुठलाही देव कुणालाही बदलू शकत नाही. माणूस तर लांब राहिला, पण देवही बदलू शकत नाही जोपर्यंत तो माणूस स्वतःहून ठरवत नाही की मला बदलायचं आहे. बरोबर. प्रयत्न आपला आपण स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी करावा लागतो. फंटॅस्टिक. जी लोक वाईट परिस्थितीला घाबरतात, तुमच्यासारखी वाईट परिस्थिती मला नाही वाटत खूप साऱ्या लोकांच्या वाट्याला आली असेल, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची आलेली असते. पण तुम्ही जी परिस्थिती पाहिली, जे मी तुम्हाला ओळखतो किंवा मी तुमचं पुस्तक वाचलेलं आहे, त्याच्यावरून जे काही मला तुमच्याबद्दल माहिती आहे, तर अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती येते, आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यावरती जर आली, कठीण प्रसंग, जसं की तुमच्याला 17-18 टाके पडले होते, मारामारी झाली होती आणि तुम्हाला ती घर तुमचं सोडून जावं लागलं होतं, कदाचित माहीत नसेल, दिशा माहीतच नसते कदाचित. मग अशा परिस्थितीत जी लोक आहेत त्यांना काय तुम्ही संदेश द्याल की वाईट परिस्थिती किती काळ राहते किंवा काय केलं पाहिजे त्यांनी त्या परिस्थितीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं लागतं की तुम्ही मेंटल स्टेबल राहायला पाहिजे त्या परिस्थितीत. कितीही वाईट परिस्थिती आली तरी, जसं आपण एक नदी पार करताना मध्ये गेल्यावर थकतो, त्यावेळेस आपण फक्त उलटं पडून फ्लोट होतो, हातपाय मारत नाही. जर तिथं हातपाय मारायचा खूप प्रयत्न केला तर आपण बुडणार आहे. राईट. कारण फ्लोटही करू शकणार नाही. त्यामुळे वाईट परिस्थिती आली की ती सहन करणे, फ्लोट करणे, शांत बसायचं, शांत बसणे, काही रिॲक्शन द्यायची नाही. कारण तुम्ही जेवढी रिॲक्शन द्याल तेवढं तुम्ही फिजिकली आणि मेंटली थकून जाल. आणि ज्यावेळेस फिजिकली आणि मेंटली थकाल त्यावेळेस तुमचा ब्रेन पॉझिटिव्ह विचार करूच शकत नाही. त्यामुळे फ्लोट करणे, आणि एक क्षणानंतर तो काळ निघून जाणार आहे. बरोबर. मग तो काळ 1 दिवसाचा असेल, 1 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल. ग्रेट. पण त्या ह्याच्यात कधीही मेंटली डिस्टर्ब न होता प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणे. एक दिवस सगळी परिस्थिती बदलते. फक्त त्यात वाहवत जायचं नाही, शांत निवांत राहणे. दिवस बदलतात. किंवा सरांनी हे जे उत्तर दिलं एवढं समर्पक आणि बेस्ट आहे. त्यांच्या जीवनात जेव्हा ते पुस्तक मी वाचत होतो आणि त्यांची मारामारी झाली, त्यांना एवढं लागलं, त्यांचे भाऊ 1.5 महिना जेलमध्ये होते, कोणी नातेवाईक भेटायला आलं नाही किंवा मित्र भेटायला आले नाही, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यावर घडल्या. मला हा प्रश्न त्यावेळी पडला होता ते पुस्तक वाचत होतं तेव्हा की राम सरांनी बदला घेण्याचा का नाही विचार केला, किंवा त्यांनी पुढे ते मारामारी त्यांनी मारलं तर मी पण मारेल असं काही केलं का नाही. तर त्याचं उत्तर मला असं वाटतं की त्यांनी आत्ता दिलेलं आहे की जेव्हा वाईट परिस्थिती आहे तेव्हा फक्त शांत राहायचं, कोणतंही त्याला प्रतिकार करायचा नाही, का प्रतिसाद द्यायचा नाही, ऑटोमॅटिक वातावरण शांत राहतं आणि नव्या उंचीवरती माणूस पोहोचू शकतो. जर त्यांनी त्यावेळेला जर रिप्लाय केलं असतं किंवा तर ते कदाचित वाहत गेले असते त्याच्यामध्ये. सो हे फार मोठं संदेश आहे. जेव्हा जेव्हा वाईट परिस्थिती तुमच्यावरती येईल तेव्हा राम सरांचं मत असं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे, काहीच नाही करायचं, डोक्याला त्रास नाही द्यायचा, स्टेबल राहायचं मेंटली आणि रिप्लाय नाही करायचं. सर खरंच खूप सुंदर उत्तर होतं, समर्पक उत्तर होतं आणि हे जर फॉलो केलं तर मला वाटतं प्रत्येक वाईट परिस्थितीवरून प्रत्येक माणूस बाहेर पडू शकतो. राम सर, तुमची पुस्तकाबद्दल मला विचारायचं आहे की हे पुस्तक लोकांनी का वाचावं? पुस्तकाचं नाव सांगा आणि पुस्तक का वाचावं? आता पुस्तकाचं नाव आहे फिनिक्स भरारी, स्लम टू मिलेनियर. आणि पुस्तक का वाचावं तर ह्याच्यामध्ये वाढवून चढवून सांगितलेलं काहीच नाही. एक अशा मुलाची स्टोरी आहे जो झोपडपट्टीतून आला, रस्त्यावर भंगार घेऊन जाऊन विकलं, सगळ्या प्रकारचे जुगार खेळले, सगळ्या प्रकारचे वाईट संगती, वाईट सगळं केलं, कॉपी करून पास झाला, सगळं केलं. त्याची रिअल स्टोरी आहे. आणि तिथून आजची स्टोरी काय तर पुण्यातल्या टॉपच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरपैकी किंवा देशातल्या 1000-1500 डिस्ट्रीब्युटरपैकी येणारा, 400 कोटी मॅनेज करणारा, इन्कम करोडोमध्ये असणारा असा माणूस. तर ह्याच्यामध्ये जे मी नाही केलं
ते करण्यासाठी आणि जे केलं ते अवॉइड करण्यासाठी, दोन्ही गोष्टी आहेत. मी त्या पुस्तकात काय वागलो ते वागायला पाहिजे लोकांनी, आणि जे वागू शकलो नाही ते वागायला पाहिजे. म्हणजे काय चांगलं वागायला पाहिजे आणि काय वाईट वागायला पाहिजे, त्यासाठी ते पुस्तक वाचायला पाहिजे. की बाबा त्याच्यापेक्षा वेगळं नाही होऊ शकत. माझ्याही आयुष्यात सगळे डिस्ट्रॅक्शन खूप आले, पण त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये मी वाहवत नाही गेलो. आणि मला जर आज कोणी म्हटलं की तुला परत 25 वर्ष पाठीमागे नेऊन ठेवतो 10वीमध्ये किंवा 7वीमध्ये, तू बन, 99% मी नाही घडू शकणार. बरं. ते का नाही घडू शकणार, तर त्यावेळेस ती सिच्युएशन जर नसती आली किंवा ती सिच्युएशन तशीच येईल असं घडलं नाही तर मी घडणार नाही. कारण की जर भांडण नसते झाले तर मी उलट माझ्या चुलत भावांना थँक्यू म्हणायला पाहिजे. बरं. आणि मनातून खूपदा म्हणतो, कारण ते जर भांडण नसते झाले तर मी आजही आनंदनगरमध्ये असतो. म्हणजे वाईट गोष्टीतून चांगलं घडतं. मला जर वार पडले नसते, डोक्यावर मार नसता लागला तर मी नसतो घडलो. पण मगाशी तुम्ही जसं म्हटलं की मी जर वार पडले म्हणून मी समोरच्याला वार केले असते, मारला असतं, मर्डर केला असता, तर मी आज जेलमध्ये असतो. बरोबर. तर प्रत्येक गोष्टीचे 2 बाजू असतात. त्या 2 बाजूमध्ये जे चांगलं घ्यायचं ते घेऊन आपण जर पुढे गेलो तर आपली लाईफ पूर्ण ड्रास्टिक चेंज होऊ शकते. म्हणजे आज रस्त्यावरचा जुगार खेळणारा मुलगा ते आज लोकांना पैसे कसे मॅनेज करायचे हे शिकवणारा मुलगा. तो ट्रान्सफॉर्म कसं झाला हे जाणून घेण्यासाठी ते पुस्तक वाचायला पाहिजे. आणि त्या पुस्तकामध्ये एकतर चॅप्टर नाहीत, म्हणजे हार्डली 2 तासात संपतं. हो. जो रीडर चांगला आहे तो, आणि नसेल तो 2 दिवसात संपवतो. पण त्या पुस्तकात एक चॅलेंज आहे की कुठेही कुणालाही बोर नाही होणार. आणि एक तुम्ही मूवी बघितला, कारण त्यात भांडणं, लफडे, प्रेम सगळं आहे त्यात. एकदम म्हणजे मी स्वतः पुस्तक वाचलेलं आहे. मित्रांनो, ते पुस्तक एवढं सुंदर आहे. एक स्टोरी आहे, सिनेमा चालतो सरांच्या लाईफवरती आहे, आणि त्यात एवढ्या डिटेल गोष्टी टाकल्यात आणि एवढ्या खऱ्या टाकल्यात. कधी ते पुस्तक वाचल्यानंतर 1-2 गोष्टी तर आम्ही मित्रांनी सांगितलं, बाबा ह्या गोष्टी तुम्ही काढून टाका, एवढंही ओपन होण्याची गरज नाही, एवढंही सत्य लोकांना सांगायची गरज नाही. काही गोष्टी नाही सांगितल्या तरी चालतात. पण जे सांगितलंय ते खरं आहे आणि जे घडलंय ते सुद्धा खरं आहे. मला सरांच्या आत्ताच्या पॉईंटमधलं सगळ्यात महत्त्वाचं हायलाईट करावं असा पॉईंट जो वाटला तो हा होता की वाईट गोष्ट घडली त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले वाईट प्रसंग आठवा. त्या प्रसंगामध्ये तुम्ही खूप ट्रेसमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, आत्महत्या करायचे विचार आले असतील, खूप काय झालेलं असेल. पण त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या प्रसंगामुळे तुमचं आयुष्य बदललेलं आहे. आज जिथं कुठं आहात कदाचित त्या प्रसंगामुळे असाल. एखादा माणूस फेल होतो त्यावेळी खूप टेन्शन, आईवडिलांचं येतं, याचं येतं, पण कदाचित ते ट्रेस येतं, टेन्शन येतं, फेलियर येतं, त्याच्यामुळे तो पुढच्या वेळेला खूप चांगला अभ्यास करतो आणि पुढे कधीच नापास होत नाही किंवा टॉपलाच राहतो. तो वाईट प्रसंग हे काहीतरी चांगलं घडवण्यासाठी हा दृष्टिकोन या पुस्तकातनं किंवा राम सरांच्या बोलण्यातून तुम्ही नक्की घेतला पाहिजे असं मला वाटतं. राम सर, शेवटचा प्रश्न माझा, राम स्वतःला रामकडं काय म्हणून पाहतो किंवा रामच्या नजरमध्ये रामची काय इमेज आहे? ॲक्च्युअल म्हणजे पर्सनली बघायचं तर राम गायकवाड नावाचा माणूस असा अस्तित्वात नाहीच. आणि मी पर्सनली आणि जो ॲक्च्युअल मी राम गायकवाड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मी फक्त आयुष्यात एकच प्रयत्न करतो आहे की तो जो आतला राम आहे तसा मी बनायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये कधी माझ्या राम गायकवाडच्या खुर्चीवर कधीच बसत नाही, कारण अजून माझी ती लायकी नाही. जो ॲक्च्युअल राम गायकवाड आहे त्या राम गायकवाडपर्यंत पोहोचणे इथपर्यंत मला अजून खूप प्रयत्न करायचे आहेत, खूप त्रास सहन करायचे आहेत, खूप सक्सेसफुल बनायचं आहे आणि मला स्वतःत खूप बदल घडवायचे आहेत. तर तो जो राम आहे ती इमेजच वेगळी आहे. जे मी मगाशी म्हटलं होतं की अननोन माणूस, तसं तो माझ्यासाठी राम हा अननोन आहे आणि त्याच्यासारखं मला घडायचं आहे किंवा बनायचं आहे. आणि ती प्रोसेस माझी चालू आहे. ज्याला आपण सेल्फ इमेज म्हणतो की आपल्या नजरेत आपली काय किंमत आहे. तर सरांना एक आयडल त्यांनी स्वतःचं रूप बनवलं आहे आणि ते रूप बनण्याच्या प्रोसेसमध्ये असं ते म्हणतात.
सो तो आयडल माणूस आत्ताच राम सर एवढे चांगले आहेत की माझ्यासाठी स्वतः ते इन्स्पिरेशन आहेत. तर तो जो आयडल माणूस जे तेव्हा ते बनतील तेव्हा ते काहीतरी बेस्ट बनतील आणि ती लवकरच बनतील अशी अपेक्षा ठेवूयात. राम सर, हा फ्लो तर खूप चांगला आहे, पण आपल्याला वेळेचं भान ठेवून थांबावं लागणार आहे. शेवटचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल जो तुमच्या आयुष्याकडून तुम्ही शिकलेला आहे? आजच्या सर्व तरुण पिढीला माझा एकच संदेश आहे की आयुष्यात सक्सेसफुल जर बनायचं असेल तुम्हाला, तुमचं जीवन परावर्तित करायचं असेल तर एक प्रामाणिकपणा, त्याबरोबर कठोर मेहनत आणि एक सच्चेपणा हा तुम्हाला फॉलो करावा लागेल. कधी कधी आयुष्यात तुम्हाला खूप असे अट्रॅक्शनचे प्रसंग येतील, लालचेचे प्रसंग येतील, ते तुम्हाला अवॉइड करावे लागतील आणि त्याबरोबर तुम्हाला डेली हार्डवर्क करावं लागेल. आणि हे जर फॉलो केलं तर तुम्हाला सक्सेसफुल बनण्यापासून ब्रह्मदेवही अडवू शकत नाही. तर कोणी म्हणजे डेस्टिनी, नशीब वगैरे असं काही नसतं. आपण आपला प्रामाणिक प्रयत्न आणि हार्डवर्क हे 2 फॉलो केले कमीत कमी 3 ते 5 वर्ष तर आपलं पूर्ण आयुष्य बदललेलं असतं. पण तेवढे 5 वर्ष आणि 3 वर्ष मेहनत करायची आणि डेली रुटीन कन्सिस्टंट ठेवण्याची मेंटल तयारी पाहिजे. फंटास्टिक. राम सरांनी खूप सारे गोष्टींवरती प्रकाश टाकला आहे आणि मला वाटतं की त्यांची जी स्टोरी आहे ती त्यांचं पुस्तक विकत घेऊन तुम्ही नक्की वाचली पाहिजे. राम सर स्वतः इन्स्पिरेशन आहेत. जे गरिबी लोक आहेत त्यांच्यासाठी काहीही करू शकतो माणूस जर राम सरांनी सांगितलेले हे 2 गुण प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही वापरलीत तर राम सरांच्या यशाचं ते रहस्य मांडलं आणि त्याच्यावरती जर कंटिन्यू चालत राहिलं तर मला नाही वाटत की तुम्हीसुद्धा पुढच्या काळात राम सरांनी एवढं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त यश मिळवू शकाल. राम सर, तुम्ही इथं स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.